नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय। काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला बोललो होतो की टीईटी ही 2026 मध्ये दोनदा होणार आहे आणि आता होणार जी आहे ती आहे जून जुलै मध्ये। या संदर्भात न्यूजपेपरची बातमी पण आपण बघितली होती, पण आता ज्या पद्धतीने हालचाली चालू आहे शिक्षण विभागाकडनं त्यावरून स्पष्टच आहे की जून जुलै मध्ये परीक्षा होणारच आहे। 99.9% राहिला 0.01% तर सांगता येत नाही, पण जवळपास हे पत्र जर तुम्ही बघितलं ना तर होणार आहे परीक्षा। सो जे शिक्षक मित्र असतील, जे उमेदवार असतील ज्यांना भविष्यामध्ये शिक्षक या पदासाठीची टीईटी द्यायची असेल किंवा पदोन्नतीसाठी टीईटी द्यायची असेल किंवा शिक्षक बनण्यासाठी टीईटी द्यायची असेल तर तयारीत राहा। त्याबद्दल थोडक्यात अपडेट मी तुम्हाला सांगतोय, पत्रक पण दाखवतो, पण ह्या तयारीसाठी इग्नाइट अकॅडमीची बॅच चालू होते बघा 20 फेब्रुवारी पासून, आता येणारे 20 फेब्रुवारी। सो लगेच ही बॅच जॉईन करा। ह्या बॅच मध्ये तुम्हाला तीनही पेपर म्हणजे पेपर 1 वेगळा, पेपर 2 वेगळा आणि पेपर 1+2 एकत्रित पण अवेलेबल असणार आहे। सो ज्या उमेदवारांना ज्या शिक्षकांना योग्य तो पेपर द्यायचा असेल त्याची तयारी इग्नाइट बरोबर लगेच चालू करा। ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, द्रोणा 9.0 ची बॅच आहे। म्हणजे आतापर्यंत 8 बॅच शिकवणारीच पूर्ण टीम तुम्हाला ह्या 9.0 ला शिकवणार आहे। सो एवढा अनुभव ह्या टीचरकडे आहे जो महाराष्ट्रात मला वाटतं पुढे सापडणार नाही तुम्हाला। यामध्ये तुम्हाला बघा प्रत्येक विषयाचं सखोल अनुभवी शिक्षक आहे, टॉपिक नुसार तुम्हाला नोट्स सुद्धा उपलब्ध आहे, त्यानंतर लेक्चरचे पीपीटी जे फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहे, शिकवताना ते जे अपडेट देतात ना बोर्डवरती, त्या बोर्डचा स्क्रीनशॉट तुम्हाला पूर्ण पीडीएफ स्वरूपात अवेलेबल आहे। लाईव्ह क्लासमध्ये डाऊट विचारण्याची सुविधा आहे, टॉपिक नुसार विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट आहे, टॉपिक नुसार पण आहे, सब्जेक्ट नुसार पण आहे आणि फुल लेंथ टेस्ट पण आहे आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे, किती वेळेस लेक्चर तुम्ही रेकॉर्ड झालेलं बघू शकता। सो तुम्हाला वेळ जर बघता नाही आलं तर नंतर रेकॉर्ड होऊन जातं, सगळ्या विषयांचे लेक्चर रेकॉर्ड होऊन जातात, दररोज असतात ते, दररोज लेक्चर असतात, रेकॉर्ड होतात आणि मध्ये कधीही किती वेळेस तुम्ही पाहू शकता। 50% जुन्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे ऑफ आहे, नवीन असेल तर तुम्हाला या फी मध्ये बॅचेस घ्यावा लागणार आहे। ऑफ साठी टीईटी 50 नावाचा कोड वापरायचा आहे जे जुने विद्यार्थ्यांसाठी, आणि या संदर्भात काही अडचण असेल तर या नंबरला कॉल करायचा आहे। सो आता एवढं डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगितलं। रेकॉर्डेड बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे, टेटची पण अवेलेबल आहे आणि सीडीची पण अवेलेबल आहे। ओके, सीडी सुद्धा आता दुसऱ्यांदा जुलैमध्ये ऑगस्टमध्ये होण्याचे चान्सेस असणार आहे। बघा काही दिवसांपूर्वी म्हणजे 10 फेब्रुवारीला न्यूज आली होती पुढारी न्यूजपेपरला, जून जुलै महिन्यात दुसरी टीईटी होणार, म्हणजे आता एक पहिली झाली, दुसरी होणार, तर ही टीईटी अपकमिंग आहे, आत्ताची आहे। याबद्दल मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, पण एक परिपत्रक आता आलेलं आहे। हे परिपत्रक बघा 17 फेब्रुवारीचं परिपत्रक आहे, तुम्ही ते बघाल 17 फेब्रुवारी डेट दिसते तुम्हाला, स्टॅम्प आणि सिग्नेचर आहे, 17 फेब्रुवारीचं आहे। इथे पण डेट तुम्हाला 16चा आणि हे 17चा आहे, 17 फेब्रुवारीचं हे नोट आहे। याच्यात काय बघूया आपण, यात त्यांनी सांगितलं बघा, झूम करून दिले, 17 फेब्रुवारी इथे डेट दिसते, वरती 16 फेब्रुवारी आहे, इथे पण 17 फेब्रुवारी आहे। यात काय सांगितलंय तर प्रति प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट सर्व, ओके सर्वच बरोबर आहे। कोणी पाठवलाय? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पाठवलाय। विषय काय आहे तर विषय आहे टीईटी प्रश्नसंच निर्मिती कार्यशाळेच्या कामकाजासाठी तज्ञ शिक्षकांची नावे मिळण्याबाबत, म्हणजे टीईटीची क्वेश्चन पेपर सेट करायची, प्रश्नसंच सेट करायचा आहे, त्यासाठी शिक्षकांची गरज आहे। मग कोणकोणते शिक्षक त्यांनी मागितले बघूया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या गोपनीय कामकाजासाठी तज्ञ शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करावयाची आहे, तरी कार्यशाळेसाठी तज्ञ शिक्षक म्हणून आपल्याकडनं मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमासह बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी, हिंदी असे टोटल 9 वेगवेगळ्या भाषांसाठी इथे तज्ञ शिक्षक त्यांना अपॉइंट करायचे आहे। विषयाचे ज्ञान असलेल्या तज्ञांची आवश्यकता आहे। आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सदर माध्यमांच्या तज्ञांची यादी याप्रमाणे, तज्ञांचं संपूर्ण नाव, त्यांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, कार्यरत असलेल्या शाळेचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शैक्षणिक पात्रता, त्यांचा विषय, माहिती एक्सेल मध्ये सॉफ्ट कॉपी स्वरूपात द्यावी किंवा खाली दिलेल्या विहित नमुन्यामध्ये सदर माहिती भरून bpvmsc pune 2023@gmail.com या मेल आयडी वरती पाठवण्यात यावी। समीक्षणासाठी अधिव्याख्याता व ज्येष्ठ अधिव्याख्याता यांना सदर कार्यशाळेस उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे, अशी नोटीस त्यांनी सगळ्या डाएटला दिलेली आहे। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की ही माहिती त्यांना कशी पाहिजे आहे। उपरोक्त माहिती 2 दिवसात मिळावी ही विनंती। कार्यशाळेसाठी उपस्थिती कालावधी तज्ञ शिक्षकांस शासकीय दरानुसार प्रवास, दैनिक भत्ता, मेहनता काम संपल्यानंतर अदा करण्यात येईल। कोणी दिलंय? महेश चौथे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी पाठवलंय। सो या संदर्भात सगळ्या डाएटला पाठवल्यानंतर इथे बघा प्राचार्य जिल्हा शिक्षण व परीक्षण संस्था
ठाणे यांनी काय शिरा दिला याला? ठाण्याला हे गेलंय पत्र. मग ठाण्याच्या इथे शिक्षणाधिकाऱ्यांनी किंवा जिल्हा शिक्षण परीक्षण संस्थेनी काय दिलंय? प्राचार्यांनी प्रति शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, मनपा, नपा, ठाणे सर्व, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती सर्व काय सांगितलंय? टीईटी प्रश्नसंच निर्मितीसाठी सदरचे पत्रक शिक्षकांच्या निरीक्षणास आणून त्यांचा विहित नमुन्यात माहिती या कार्यालयास 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्वी सादर करा. आता हे सगळं नोट का सांगितलं मी तुम्हाला वाचून दाखवलं की एक तुम्हाला सर खरंच जून जुलैला परीक्षा होणार आहे का असे बरेच जण प्रश्न विचारले होते. तर हे 100% जवळपास झालेलं आहे की होणारच आहे. कारण आत्तापासून हे तयारीत लागले म्हणजे आत्ता तुम्ही फेब्रुवारीमध्ये आहात, मार्च, एप्रिल, मे, जून म्हणूया आपण, जूनच्या शेवटचा आठवडा, 4 महिने तुमच्या हातात आहेत. समजा तुम्ही ह्या 4 महिन्यात तुम्हाला तयारी करायची आहे आणि ह्या 4 महिन्यात यांना सुद्धा तयारी करायची आहे. एक्झाम सेंटर असेल, डेट फायनल करणं असेल, क्वेश्चन पेपर बनवणं असेल, ते व्हेरीफाय करणं असेल, त्याच्या आन्सर की चेक करणं असेल, क्वेश्चन पेपर रेडी करणं असेल, प्रिंट आउट करणं असेल, हे सगळ्याच गोष्टी हे तयारी करण्यासाठी ज्या ह्या बैठका किंवा ह्या मीटिंग चालू झालेल्या आहेत. सो सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की मागच्या विद्यार्थ्यांचा अनुभव तुमच्या समोर आहे. सो लगेच तयारी लागा. टीईटी परीक्षा जून जुलैला होणार आहे आणि मागील उमेदवारांचा अनुभव असा आहे की तयारी आताच करा, लगेच करा असं ते सांगतील तुम्हाला. जाहिरात आल्यावरती वेळ मिळत नाही हा त्यांचा अनुभव तुम्हाला सांगतात. ते हे कुठे मेसेज सगळं बघा. एक्झाम झाल्यानंतर आम्ही जे आन्सर कीचं सेशन घेतलं त्यामध्ये कमेंटमध्ये टाकलं आहे की आम्हाला पेपर कसा गेला, त्यावर काही मुलांनी सांगितलं आहे. विषय अभ्यासक्रम वेळेत अभ्यासून होत नाही, टेस्ट सिरीज रिव्हिजन सराव आवश्यक तितका होत नाही, किंवा जर शेवट जेव्हा ऍड येईल ना, बरेच विद्यार्थी काय करतात, ऍड आल्यावरती तयारीला लागतात. पण ऍड आल्यावर तयार लागलं तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा फेस करावं लागतील. काय टेस्ट सिरीज रिव्हिजन सराव हे त्यावेळेस लवकर होत नाही, त्याला आत्ताच वेळ तुम्ही देऊ शकतात. थोडा आत्ता वेळ दिला तर अभ्यास चांगला होऊ शकतो. सो तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुमच्या माहितीत कोणी मार्गदर्शक असेल त्यांचं मार्गदर्शन घ्या, पण मात्र अभ्यासाला लागा. कारण आता आम्ही सुद्धा ठरवलंय की हा जो आता ह्यावेळेस टक्का होता टीईटीचा क्वालिफाईंगचा 11.5% होता, हा आता आपल्याला वाढवायचा आहे. हा वाढवायचा आहे म्हणजे कुठे न्यायचा आहे? आता मी अतिशयोक्ती किंवा जास्त बोलले कदाचित, पण आपल्याला विचार करायचा हा 20% गेला पाहिजे, 20% पर्यंत गेला पाहिजे. प्रयत्न करूया आपण, बघूया. तुम्ही करा, आम्ही पण करतो. त्यासाठीच इग्नाइट अकॅडमी तुम्हाला बॅच पण ऑफर करते, फार कमी फी मध्ये आहे आणि महाराष्ट्रात एकमेव इग्नाइट अकॅडमी की तुम्हाला ही सगळी टीम कॉन्स्टंट आहे. 8 बॅचेस त्यांनी शिकवल्या, आता 9वी बॅच तुमच्या समोर असणार आहे. सो हे सगळे फीचर तुम्हाला यात मिळत आहात. तर लगेच ही बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करून टाका आणि ॲपवर गेला की तुम्हाला डायरेक्ट बॅच परचेस करता येईल. काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करू शकता. बॅच कशी जॉईन करायची, बॅचचं वैशिष्ट्य काय, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवते, त्या लिंकवर क्लिक करून एकदा बघून घ्या, लगेच बॅच जॉईन करा. अजून काय मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.